नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचा सीओ हटाव शहापूर बचाव मोर्चा यशस्वी. शासन निर्णयाचा भंग करणारे बेजबाबदार अधिकारी शिवराज गायकवाड यांच्या निलंबनासाठी काढला होता मोर्चा. विवेक रामचंद्र हुलवले, अजिंक्य विवेक हुलवले आणि नारायण भाऊ आंदाडे यांना सरकारी मालमत्ता खाली करण्याची अंतिम नोटीस. मालमत्ता खाली न केल्यास नगरपंचायत इमारत रिकामी करून सीलबंद करणार. शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड हे विना परवानगी नवीन पाण्याच्या टाकीच्या आवारातील 2 शासकीय गोदामात 40 वर्षांपासून शासनाला कोणतेही भाडे न देता विनामूल्य पाणी वीज वापरून स्वतःच्या मालकीचे घर समजून शासकीय गोदामाची तोडफोड करून जादा बांधकाम करून कुटुंबासह राहत असलेले शहापूर ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त कर्मचारी नारायण आंदाडे, विवेक हुलवले तसेच शहापूर नगरपंचायतचे कार्यरत कर्मचारी अजिंक्य विवेक हुलवले हे शासनाची फसवणूक करत असल्याबाबत रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने अनेक लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी शिवराज गायकवाड कारवाई करत नसल्याचा आरोप करत ते पदाचा गैरवापर करून कब्जा करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत. दरम्यान शिवराज गायकवाड यांनी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या तक्रारी अर्जानुसार 30 दिवसात सदर तिघांना शासकीय गोदाम सामानासकट रिकामी करण्याचे आदेश दिल्याचे पत्र दिले होते. परंतु गायकवाड यांनी त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे, तसेच शासनाची आर्थिक फसवणूक करून शासकीय मालमत्तेची तोडफोड करून कब्जा करणारे ग्रामपंचायत कर्मचारी व शहापूर नगरपंचायतचे कार्यरत कर्मचारी अजिंक्य विवेक हुलवले यांच्यावर शासकीय गोदामाचा वैयक्तिक वापर करून 40 वर्ष पाणीपट्टी, वीज बिल, घरभाडे वसुली करून दंड आकारावा व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे लेखी पत्र दिनांक 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी ठाणे भिवंडी प्रांत तसेच शहापूर तहसीलदार यांना दिले होते आणि 12 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहापूर नगरपंचायत कार्यालयासमोर पायी भव्य मोर्चाचे नियोजन केले आहे असे कळविले होते. तसेच आंदोलनादरम्यान लेखी आश्वासन स्वीकारले जाणार नाही व मागणी पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील दिला होता. त्या अनुषंगाने आज गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेत तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी त्यांचे प्रतिनिधी महसूल नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांच्याशी समन्वय साधून चर्चेतून मार्ग काढला व मोर्चेकरांना विवेक रामचंद्र हुलवले, अजिंक्य विवेक हुलवले आणि नारायण भाऊ आंदाडे यांना सरकारी मालमत्ता खाली करण्याची अंतिम नोटीस दिली असून त्यांनी दिलेल्या कालावधीत मालमत्ता खाली न केल्यास नगरपंचायत इमारत रिकामी करून सीलबंद करणार असे लेखी पत्र देण्यात आले. यावेळी शहापूर नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी विवेक गायकवाड, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक गणेश गायकवाड उपस्थित होते. सर्वप्रथम नमस्कार. आज आमचं रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचं आंदोलन होतं, पण शहापूर पोलीस स्टेशनकडनं मला एक पत्रक आलं की बाबा रमजान महिना चालू आहे, कुठेही काही गालबोट लागू नये याकरता ताई तुम्ही आंदोलन करू नका. एक त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या निवेदनांना मान देऊन आम्ही जे काही 500-1000 महिलांचं जो आंदोलन करणार होतो तो रद्द करून आम्ही 40 महिला मिळून या ठिकाणी शहापूर तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन आम्ही निवेदन केलं होतं की बेकायदेशीर काही कर्मचारी, नगरपंचायतचे कर्मचारी शहापूर पाण्याच्या टाकीजवळ गोडाऊनमध्ये आपला व्यवसाय करत होते आणि त्याचा पुरावा म्हणून मी या ठिकाणी पत्रव्यवहार दिले होते. त्या पत्रांमध्ये पूर्ण फोटो आहेत
की तिथे पार्लरचा व्यवसाय केला जातो, बॅनर लावलं होतं आणि हे वेळोवेळी जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून मी शहापूर नगरपंचायतशी पत्रव्यवहार करत होती, पण याची दखल घेतली जात नव्हती. त्यासाठी आजचा आमचा मोर्चा होता. CO हटाव शहापूर बचाव आणि थोडंसं खूप अपशब्दसुद्धा आमच्या मोर्चामध्ये वापरणार होतो, पण इथे न्यायाधीश आमचे तहसीलदार साहेब परमेश्वर कासुळे म्हणून साहेब आहेत तहसीलदार, यांनी योग्य त्या वेळेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सहकार्य केलं की तुम्ही असं काही करू नका, आम्ही कायदेशीर कारवाई करायला लावू. आणि त्यालाच मान्यता देऊन CO साहेबांनी त्यांचं पत्रक माझ्यापर्यंत पोहोचवलं. तो म्हणजे अशा पद्धतीने की गेल्या यावरती तारीख टाकलेली आहे त्यांनी, 10 तारखेला समोरच्यांना पत्रक काढलं होतं. पत्रक कोणाला काढलं होतं? नारायण अंधाडे, तसंच विवेक हुलवले, तसंच अजिंक्य हुलवले. अजिंक्य हुलवले हा कर्मचारी आहे नगरपंचायतचा. तो अजिंक्य हुलवले त्या ठिकाणी राहतोय. कुठलाही प्रकारचा मोबदला न देता त्या ठिकाणी पाणी बिल, लाईट वापरली जाते आणि आपल्या सामान्य माणसांकडनं एखाद्या वेळेस बिल नाही भरला, पाणी बिल नाही भरला तर आपले नळ कनेक्शन बंद केले जातात, लाईट कट केली जाते. पण अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना स्वतः शासकीय लोक मदत करतात. त्यामुळे आजचा आमचा हा आंदोलन होता. पण त्या आंदोलनाला हे बघा पार्लर तुम्हाला दाखवते. हे बघा इथे बॅनर लिहिलेलं आहे. घराच्या इथे ते राहतात गोडाऊनमध्ये, तिथे राहणारे नारायण अंधाडे तसंच अजिंक्य हुलोलेनी हे घर बांधकाम केलेलं आहे. हे शासनाला पटतंय का? यासाठी आम्ही शासनाला जरा जागं केलेलं आहे. आमच्या रमाबाई ब्रिगेड संघटनेचा जो काही शॉर्टकटमध्ये मोर्चा या ठिकाणी आणलेला त्याला आम्हाला यश मिळालं आहे. आणि यश असं मिळालं आहे की गेले 8 दिवसाच्या आतमध्ये यांना दोन्ही कर्मचाऱ्यांना आम्ही तिथे खाली करण्याचा आदेश केलेला आहे. आणि त्यांच्यावरती जे काही त्यांनी वीज लाईट वापरली आहे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू, त्यांचा मोबदला आम्ही वसूल करू, याचं आम्हाला आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. जर ह्या 8 दिवसात नाही झालं तर रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने या ठिकाणी आत्मदान किंवा अमरण उपोषण स्वीकारलं जाईल, हे जाहीर करते. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.